नमस्कार मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स ब्रेकिंग न्यूज। 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याचे 2,500 कोटी जमा होण्यास सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील 49,05,032 शेतकऱ्यांना 2,086 कोटी 54 लाख रुपये अग्रिम पीक विमा मंजूर झाले आहे। या रकमेपैकी बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान होते। या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार पीक विमा योजना राबवते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा काढल्यास त्यांचे नुकसान भरपाईच्या माध्यमातून भरून काढले जाते। यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। या रकमेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले होते। या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या। या मागण्यांमध्ये अग्रिम पीक विमा रकमेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी होती। सरकारने या मागणीला मान देत शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विमा रकमेची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।